सर मॅडम तुम्ही इथे आम्ही तुमच्याचकडे यायला निघालो होतो. असू दे. तुम्ही बंगल्यावर होतात तेव्हा अम्माचं कळलं आम्हाला, म्हणून विचारपूस करायला आलो. कशी आहे तब्येत तिची? बरे आहेत ना? बरे आहे आता. सर हा घ्या पुरावा. अम्मा आणि अप्पांसोबत काढलेला माझा लहानपणीचा फोटो. सेम टू सेम. तीच. हो मीच आहे ती. तुमच्या बंगल्यातल्या खोलीतल्या फोटोतली लहान मुलगी मीच आहे, शक्ती. एवढा ठामपणे कसं काय बोलू शकतेस तू? नाही, शिवा म्हणत होता की तुला तुझा भूतकाळ आठवत नाहीये. मग फोटो फ्रेम मधली मुलगी तूच आहेस हे कशावरून? तुला एक सांगू का? तुला जेव्हा आम्ही कामावर ठेवलं होतं ना, तेव्हा शिवाकडून तुझी जन्मपत्रिका मागून घेतली होती आम्ही. त्या पत्रिकेत जन्मतारीख आणि जन्मवेळ आणि तुझ्या या अम्मा अप्पांचं नाव सुद्धा पाहिलंय. मग आज तू तुझी अशी नवीन ओळख का दाखवतेस? अचानक तुला आमची फसवणूक करावीशी वाटली? फसवणूक? सर मी कुणाची फसवणूक करत नाहीये. जे सत्य आहे तेच सांगते मी. सरकार, शक्ती फसवणार ते. मागे बरं. अप्पा कुठे? अप्पा या समोर. इडली अप्पा. चला आपण असं समजूया, ही मुलगी तुमची खरी मुलगी नाही आहे. तुम्हाला कुठेतरी सापडली आणि तुम्ही तिला परस्पर दत्तक घेतली. तिचे काही पेपर्स बनवलेत तुम्ही? काही रजिस्ट्रेशन्स? हिचा दाखला बनवलाय? जन्मदाते म्हणून तरी तुमचं नाव आहे का? तुम्हाला असं वाटलं नाही ही मुलगी जेव्हा तुम्हाला सापडली तेव्हा तुम्ही चौकशी केली? कुठून आली, कोण आहे ही मुलगी, केली का? हा एक प्रकारचा फ्रॉड आहे, फ्रॉड. तुम्ही इथे कामासाठी आलात? नाही, कामासाठी नाही. काय म्हणाले होते? शिक्षणासाठी. शिक्षणासाठी. हिच्या शिक्षणासाठी इथे तुम्ही आलात ना? प्रिन्स निखारगे सोबत फ्रॉड करताना तुम्हाला लाज नाही वाटली? हिम्मत कशी झाली तुमची? कसला फ्रॉड साहेब? आम्ही तशी माणसं नाही आहोत. सरकार, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो, ही खूप साधी माणसं आहेत. हे फ्रॉड वगैरे यांच्या रक्तातच नाहीये. हो ना? मग यांच्याकडे काय ठोस पुरावा आहे की आमच्या बंगल्यातला जो फोटो आहे रूम मध्ये, त्या फोटो मधली मुलगी हीच आहे? हो आहे ना सरकार. शक्ती, तो फोटो दाखव ना सरकारांना.
सरकार बघा ना, ही अम्मा आणि आपण बरोबर जी मुलगी आहे ती शक्तीच आहे. हे असले पुरावे दाखवू नको. आमचा विश्वास नाही ह्याच्यावर. कोणाच ठाऊक हा फोटो सुद्धा तुम्हा खोटा माणसांसारखाच असेल. आम्ही खोटे नाही आहोत. नाही ना, खोटी नाही आहेस ना तू. चल मानलं, जे काही सांगतेस ते खरं सांगते. ठीक आहे, मग मला एक सांग, तुला तुझा भूतकाळ आठवतो? आठवतो का की फक्त नाटक करतेस? कसं आहे ना शक्ती, आम्हाला हे असे खोटे पुरावे दाखवून ना हसवू नकोस हा. खूप महागात पडेल तुला. मला माझा भूतकाळ आठवत नसला तरी माझ्या भूतकाळातली आणखी एक गोष्ट आठवते मला. काय आठवतं तुला? माझी एक बहीण होती, सेम माझ्यासारखी दिसायची. माझी जुळी बहीण अदिती. तिचा लहानपणीच मृत्यू झाला. आम्ही कसा विश्वास ठेवू यावर? हे बघा प्लीज, मला ना ह्या लोकांची नियत साफ दिसत नाही. हा नाही नाही, थांब 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 भद्रा, लगेच निष्कर्षावर येऊ नकोस. थांब ना. बोल, तू म्हणतेस त्या फोटो मधली मुलगी मी आहे. तुला एक लहान बहीण होती जी आता जिवंत नाहीये. हे सगळं कसं आठवतं ग तुला, जर शिवा आम्हाला असं म्हणालाय की तुला तुझं भूतकाळच आठवत नाही? सरकार आपण सांगतो. हा सांग. सरकार, शक्तीच्या जुळ्या बहिणीबद्दल आपल्याला तिच्या खऱ्या आईने सांगितलं होतं. खऱ्या आईने म्हणजे? काय म्हणालास? खऱ्या आईने? कळते तुला काय बोलतोयस ते? एकीकडे म्हणतोस तिची खरी आई मेलीये, जिवंत नाहीये, आणि या लोकांना ही मुलगी लहान असताना सापडली, आणि हा हिची जन्मकुंडली ह्याने सोडून दिली होती ना. आता शब्द का फिरवतोयस? ती जन्मपत्रिका खोटी होती, आपण बनवून घेतली होती.